की एखाद्याला अचानक कर्जबाजारी व्हायला लागला, तो खूप लॉसेस व्हायला लागले फायनान्शियली. सो त्याच्या बर्थ डेटमध्ये म्हणा किंवा मोबाईल नंबरमध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो? 14 नंबर. ओके. 14 नंबर हा लोन आणि लायबिलिटीचा आहे. म्हणजे कर्ज जर त्या लोकांनी काढलं हं. तर ते लवकर फिटणार नाही किंवा त्यांच्यावर खूप साऱ्या जबाबदाऱ्या असणार. ओके. सूर्य आणि केतूचा नंबर आहे हा. आणि समजा मग ते नंबर जर बदलला, तर हे चेंजेस होऊ शकतात? हो, ओके. 100%. तुम्ही 1 हा सूर्याचा अंक आहे, त्याच्याबरोबर तुम्ही कोणते अंक वापरताय हे खूप महत्त्वाचं आहे. सूर्य सगळ्या ग्रहांना एनर्जी देण्याचं काम कोण करतं? तर सूर्य. ओके. मग तुम्ही सूर्याच्या शेजारी कुणाला नेऊन बसवायचंय? मंगळ ग्रहालाच बसवायचंय. कारण तोच ओके. त्याचं उष्णता सहन करू शकतो. शुक्र नाही सहन करू शकत. तो जळून ओके. जाईल तिथे. कारण ओके. तो खूप नाजूक, जलतत्वाचा ग्रह आहे. त्याला ती सहन नाही होणार. ओके. समजा तुम्ही पाण्यामध्ये जर विस्तू टाकला तर काय होणार आहे? हां. धूर निघणार आहे. करेक्ट. तसा प्रकार आहे. ओके. मग समजा 14 आपण ड्रॉप करतोय, तर कुठले नंबर असायला पाहिजेत? एकासोबत तुम्ही 9 वापरू शकता, 5 वापरू शकता. ओके. पण एकासोबत 4 नाही पाहिजे. 4 नाही पाहिजे, 8 नाही पाहिजे. ओके. 6 जरी वापरला, 1 आणि 6 वापरला तर स्किन प्रॉब्लेम येतात लोकांना. ओके. युरिन इन्फेक्शन होतं, स्किनचे प्रॉब्लेम येतात, ओके. फंगलचे इश्यू येतात. म्हणजे स्किनशी रिलेटेड सर्व प्रॉब्लेम.